नमस्कार. विकसित भारतासाठी विकसित पिढी घडवणे हा आपला उद्देश आणि याचाच भाग बनून संपूर्ण महाराष्ट्रातील वाचता लिहिता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष वाचन लेखन कार्यशाळा हा उपक्रम राबवतोय. मग याचाच आज पुढचा भाग, मागचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, त्याच्यात नक्की तुम्ही काम केलेलं असेल आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे आजचा हा व्हिडिओ. आता मागच्या ह्याच्यात तुम्ही छोटे शब्द बनवायला शिकलात, चलो कोई बात नाही, अच्छी गोष्ट आहे. मग आता पुढे हे दोन जे छोटे शब्द आहेत त्याला एकत्र जोडायचं. म्हणजे मागे तुम्ही काय शिकलात, अमर, ठीक आहे, अ म आणि र जोडलं अमर. आणि दुसरा एक छोटा शब्द आ न, अमर आन, काहीतरी आन म्हणालो आपण, ठीक आहे. अमर जा, अमर जा, अमर अमर ए, बरोबर. तशाच प्रकारे तुम्ही छोटे छोटे पासून आई, आ ल ला पहिली वेलांट, ली दुसरी, आली, आई आली. असे छोटे छोटे म्हणजे दोन जे छोटे छोटे शब्द आहेत त्याला एकत्र जोडा आणि म्हणजे तुमचं एक छोटे छोटे वाक्य तयार होईल. आणि त्याला वाचा, आपण हे वाचायला शिकतोय आणि लिहायला पण शिकतोय, त्यामुळे याच्यामध्ये हळूहळू प्रोसेस जाऊ द्या, परंतु प्रत्येक उच्चार, प्रत्येक शब्द कळ. आणि ही फार साधी आणि सोपी गोष्ट आहे, परंतु कित्येक विद्यार्थ्यांना आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, शहरी असो ग्रामीण भागात वाचता लिहिता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला मिळून कार्य करायचंय. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. डिस्क्रिप्शन मध्ये अधिक माहिती दिली जाईल, पीडीएफ्स वगैरे इन्फॉर्मेशन सुद्धा खालच्या नंबरवर जर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला नोट्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी मिळतील. हे पूर्णपणे निशुल्क आहे. ध्येय फक्त एकच आहे, सर्व पिढी आपली वाचता लिहिता त्यांना आलंच पाहिजे, मराठी हिंदी इंग्रजी. विकसित भारतासाठी विकसित पिढी. धन्यवाद.